नमस्कार मंडळी, चला मानसी कलेक्शन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मानसी कलेक्शन मध्ये आज काहीतरी आपण वेगळा व्हिडिओ आणलेला आहे. तर आपल्याला काय करायचे, ड्रेसची कटिंग करायची आज. तर मी माझ्या पद्धतीने दाखवते की मी ड्रेसची एकदम सोपी, साधी आणि सिंपल कशी कटिंग करते ते. तर हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण ड्रेसचं मटेरियल आहे. तर हा टॉपचा कपडा आहे. तर आपल्याला ह्या टॉपच्या कपड्यावर कटिंग करायची आहे. तर चला असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि बघा मी नेमकी कटिंग कशी करते ड्रेसची पूर्ण. तर ड्रेसची कटिंग करण्यासाठी ज्यांचा ड्रेस आहे माझ्याकडे शिवायला त्यांच्या ड्रेसला मी म्हणजे त्यांचा दुसरा वापरणारा ड्रेस मागून घेतले. तर सगळ्यात अगोदर ड्रेस जे आहे ते आपल्याला हा पूर्ण उलटा करून घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या ड्रेसची पूर्ण हाईट बघायची किती आहे ते. तर या ड्रेसची हाईट आहे बघा, तर बघू शकता तुम्ही 42 आहे उंची ड्रेसची. त्यानंतर मोंडा बघून घ्यायचा ड्रेसचा. तर मोंडा आहे 2.5चा. हा, त्याच्यानंतर समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा पूर्ण अगोदर ह्याची प्रॉपर म्हणजे माहिती घ्यायची आणि माप पूर्ण टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच कटिंग करायला ड्रेस सुरुवात करायची. तर आता हे मोजून झालंय, तर ह्याची हाईट 42 आलेली आहे पूर्ण उंची वगैरे सर्व मोजून घेतल्याच्या नंतर मी व्यवस्थित छान असा प्रॉपर अंतरून घेतलेला आहे. कारण ड्रेसला गुढी पडू द्यायला जमत नाही, कारण व्यवस्थित जेवढं आपण फिनिशिंग व्यवस्थित टाकताल तेवढा शिवायला पण सोपा जातो ड्रेस. तर ह्याची उंची पूर्ण बघितली होती की आपण 42 आहे. तर मी 43 पर्यंत घेत आहे, कारण मोंड्यामध्ये अर्धा इंच किंवा थोडंसं कुणी नवीन शिकणारे असले तर थोडंसं जास्त जाते किंवा 43 पर्यंत घ्यायचं, ते अर्धा इंच किंवा पाऊण इंच वाढून. तर त्याच्यानंतर ही दुसरी एक पद्धत आहे ह्याच ड्रेसच्या कटिंगमध्ये. आपण जे त्यांचा आपल्या कस्टमरचा जे जुना ड्रेस मागितलेला असते ना, त्याच्यानुसार पण ह्या ड्रेसची आपल्याला म्हणजे हे टाकता येते, मार्किंग वगैरे व्यवस्थित. आता कुणी आपल्या शिवणाऱ्या नवीन जे गृहिणी असतात तर त्यांना प्रॉपर अशी टेपच्या सहाय्याने त्याचं मोजमाप घेता येत नाही. पण ड्रेसच्या सहाय्याने एवढं सोपं आणि सिंपल आहे आणि एकदम फास्ट होणारी प्रोसेस आहे. तर ड्रेसच्या सहाय्याने बघा, तर मी असं मार्किंग टाकून घेतलंय पूर्ण ड्रेस टाकून अगोदर. आणि ड्रेस कसा आहे, प्रॉपर व्यवस्थित येणारा असावा लागतो कस्टमरला. आणि आपल्याला शिवणात वगैरे कपडा पकडायचा असते, त्याच्यामुळे थोडंसं मार्किंग जास्त मध्येच टाकायचं. तर व्यवस्थित मी 2.5चा समोरचा गळा घेतलेला आहे. तर आणि पूर्ण मोंड्याचा शेवटपर्यंत, पहिल्या स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत मी 6चा मोंडा घेतलेला आहे. तर गळ्याचा 2.5 जाते आणि उरलेला पूर्ण मोंड्यामध्ये राहतो भाग. तर त्याच्यानंतर व्यवस्थित अशी मी पूर्ण गळ्याची आणि स्लीव्जपाशी हे टाकलेली आहे, मार्किंग टाकली आहे. तर त्यांनी मला गळा काय म्हणले, डेली यूजचा ड्रेस आहे तर तुमच्या मनावर करू शकता. तर मनावर असल्यामुळं मी माझ्या मनानंच तिचा थोडासा पंचकोनी म्हणजे असा कोन टाकल्यासारखा ड्रेसला टाकला. आणि त्याच्यानंतर जी आपण मार्किंग टाकली होती ती पूर्ण मी कट करून घेतलं भाग. आणि खालच्या साईडला मी अर्धा किंवा 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवावं लागते, पण ह्याला ठेवायची गरज नाही, कारण ह्या ड्रेसला ऑलरेडी वर्क आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला खाली दुमतीण्याची गरज लागत नाही, त्याच्यामुळं मी तसाच ठेवला आहे. आणि जी आपण समोरची साईड कट केली प्रॉपर, तीच बॅक साईड पण आपल्याला कट करावी लागते. आणि कधी पण गुढीचा जे भाग आहे ना, ते आपल्या समोरून ठेवायचा ड्रेसचा, कारण आपण पूर्ण डबल फोल्डमध्ये ड्रेस कट करीत असतो आणि त्याच्यानंतर ते अखंड होते ज्यावेळेस आपण उकलून शिवण्यासाठी घेतो त्यावेळेस. तर हा खालचा माझ्याकडे थोडासा तिरप कपडा होता, त्याच्यामुळं मी आणि खाली बघू शकता तुम्ही थोडंसं मी 1 इंच वाढूनच ठेवलेलं आहे. आणि पूर्ण त्याच ड्रेसवर मी कटिंग करून घ्यायले, कारण पाठीमागं दुमतिन्यामध्ये आपला 1 इंच कपडा ठेवावाच लागतो, फिनिशिंग व्यवस्थित येते. आणि जसं मी समोरची कटिंग केली आहे ड्रेसची, तशीच आपल्याला पूर्ण बॅक साईड पण कटिंग करायची असते. तर त्याच्यामुळं मी पूर्ण पाठीमागचा गळा सोडला तर पूर्ण कटिंग आहे तशीच ड्रेसची करून घेतली आहे. आणि पाठीमागचा पण गळा 2.5चाच घ्यायचा, कारण 2.5चाच गळा लागते पाठीमागं पण आणि समोर पण. आणि असं आहे की जस्ट त्याच्या म्हणजे शरीरानुसार, तर ह्याची जर मी मार्किंग टाकली होती ड्रेसची तर हा गळा मला 2.5चाच बसत होता. जर कुणी समजा जाड असतील तर थोडं 3चा पण घेता येते, आणि कुणी जर रोड असतील तर 2.5चा पण घेता येत असतो. तर हा पूर्ण प्रॉपर पूर्ण समोरची आणि बॅक साईडची कटिंग झाली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता स्लीव्ज कटिंग करायचे आहे. तर स्लीव्जला तर कपडा हा थोडासा माझ्याकडून कमी पडायला आहे, आणि कारण त्या जे ड्रेसच्या बाह्या आहेत ना त्या पूर्ण 16च्या आहेत, आणि माझ्या कस्टमरला 16च्या बाह्या पण पाहिजे नव्हत्या. त्यांची म्हणजे थोडीशी लांबी जास्त वाटत होती, तर त्यांनी मला कमी व्यवस्थितमध्ये सांगितले. तर मी पूर्ण 13ची कटिंग टाकायला ड्रेसची आता पूर्ण बाह्यांची. तर 13ची कटिंग टाकल्याच्या नंतर माझ्या 12च्या बसतात, कारण मोंड्यामध्ये थोडं अर्धा इंच फोल्ड होऊन जाते आणि खाली एकदम हातापाशी अर्धा इंच फोल्ड होते, त्याच्यामुळं ती पूर्ण 12पर्यंतच्या बाह्या होतात.